नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या या उपक्रमाची राज्यभर चर्चा. पायीच गाठले कार्यालय. नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर मग बघू नवीन काय विशेष. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पर्यावरणपूरक पावले उचलताना महिन्याच्या पहिल्या सोमवारी नो व्हेकल डे घोषित केला आहे. त्यानुसार आज सोमवार दिनांक 6 जिल्हाधिकारी कार्यालयात नो व्हेकल डे साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी जलज शर्मा व मनपा आयुक्त मनीषा खत्री या दोघांनी नो व्हेकल डेचे पालन केले. दोघेही पायी कार्यालयात आले, त्यामुळे नाशिकमध्ये या उपक्रमाची चांगली चर्चा रंगली. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी पायी तर काही जण सायकलवर कार्यालयात आले. कर्मचाऱ्यांसाठी महिन्याच्या पहिल्या सोमवारी निळा शर्ट आणि गर्द जांभळ्या रंगाची पॅन्ट हा युनिफॉर्मही बंधनकारक करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व युनिफॉर्म घालून कार्यालयात आले होते. शहरात वाढत्या वाहनांची संख्या व प्रदूषणात होणारी वाढ लक्षात घेता एक दिवस सर्व वाहनांना विश्रांती घेऊन शासनाने उपलब्ध केलेल्या सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा वापर करून कार्यालयात येण्याचा दंडक जिल्हाधिकाऱ्यांनी घातला आहे. ही प्रणाली केवळ एक दिवसासाठी असली तरी या योजनेच्या यशावरून भविष्यात जिल्ह्यातील इतर सर्व कार्यालयांमध्ये याचा अवलंब केला जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये दर सोमवारी ही प्रक्रिया राबवली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासोबत पोलीस आयुक्त संदीप कनेक व मनपा आयुक्त मनीषा खत्री या दोघांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला व पायीच प्रवास केला. नाशिक शहराला प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक बनवण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी जलज शर्मा आणि नाशिक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी आज नो व्हेकल डेच्या निमित्ताने एक आदर्श निर्माण केला. त्र्यंबकेश्वर रोडवर असलेल्या जिल्हाधिकारी निवासस्थानापासून मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन कार्यालयापर्यंत पायी प्रवास करत दोघांनी नाशिककरांसमोर एक सकारात्मक उदाहरण ठेवले. तसेच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. नो व्हेकल डे साजरा करून दोन्ही अधिकारी वर्गाने नागरिकांना पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. गाड्यांमधून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी असे उपक्रम पर्यावरणपूरक आरोग्यासाठी लाभदायक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पायी चालणे किंवा सायकलचा वापर यामुळे केवळ प्रदूषणच कमी होत नाही तर आरोग्यही सुधारते. जास्तीत जास्त प्रतिसाद देण्याचे आवाहन. महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी नागरिकांना नाशिक शहरात नो व्हेकल डे उपक्रमाला यापुढे जास्तीत जास्त प्रतिसाद देण्याचे आवाहन केले आहे. आज मनपा कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. अनेकांनी आज आपल्या दैनंदिन कामांसाठी पायी चालणे पसंत केले. शासन प्रशासनाच्या या पुढाकारामुळे नाशिककरांमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण झाली असून भविष्यात अशा उपक्रमांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल असा विश्वास मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी व्यक्त केला. धन्यवाद.